अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी प्रियंकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी 26 एप्रिल वार गुरुवार रोजी आलेली आहे आणि आपण आतुरतेने अशा दिवसांची वाट पाहत असतो कारण आपल्याला सेवा करायच्या असतात. तर त्यातलीच एक सर्वात प्रभावी अशी सेवा ती म्हणजे गुरुचरित्र पारायण. आपल्याला 20 एप्रिल ते 26 एप्रिल गुरुचरित्र पारायण करायचं आहे. जेव्हा दत्त जयंती असते तेव्हा साप्ताहिक पारायण केलं जातं आणि 8व्या दिवशी त्याचं उद्यापन केलं जातं. आता स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त जे गुरुचरित्र पारायण करायचं आहे ते साप्ताहिकच करायचं आहे, म्हणजे 7व्याच दिवशी त्याचं उद्यापन करायचं आहे. आता हे पारायण कधी करावं, कुठे करावं, कसं करावं त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. या एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे. तर बघा, जेव्हा गुरुचरित्र पारायण आपण घरामध्ये करतो ना तेव्हा आपल्याला एक गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. पण जेव्हा हेच पारायण आपण जवळपास असणाऱ्या मठामध्ये, केंद्रामध्ये, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये करतो, तिथे जेवढी लोक सहभागी होतात ना तेवढं पारायण केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे जसं एखादं उदाहरण सांगायचं गेलं, जर 100 लोक पारायण करत असतील तर तुम्हाला 100 गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ मिळतं. कारण सामूहिक सेवेमध्ये खूप ताकद असते. सामूहिक सेवा असते, प्लस ते गुरूंचं घर असतं, तिथे खूप सकारात्मकता असते आणि सर्वजण मिळून जेवढं पारायण करतात ती जी सर्व मिळून जी काही सेवा असते, शक्ती असते ना, त्याचं संपूर्ण पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. त्यामुळे ज्यांना शक्य आहे ना त्यांनी नक्कीच साप्ताहिक काळामध्ये गुरुचरित्र पारायण हे जवळपास असणाऱ्या मठामध्ये, केंद्रामध्ये, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये करा. आता संसारिक अडचणी असतात, संसारिक अडचणी आपल्याला काहीही सुचू देत नाही आणि ज्यांना संसारिक अडचणींमुळे नाही करणं शक्य त्यांनी घरामध्ये का होईना पण गुरुचरित्र पारायण नक्की करा. गुरुचरित्र हे 5वा वेद मानला जातो. त्यामुळे गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला नियमांचं पालन करावं लागतं. स्वामी चरित्र सारामृत पारायणाला नियम नसतात, पण गुरुचरित्र पारायणाला आपल्याला खूप नियम पाळावे लागतात. बरेचसे जण काय म्हणतात की आम्ही गुरुचरित्र पारायणाला फक्त ब्रह्मचार्याचा नियम पाळतो आणि इतर कुठलाही नियम न पाळताही आम्हाला अनुभव येतात. बघा, गुरुचरित्र पारायण शक्यतो तर महिलांनी करूच नाही, पण आपल्याला दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र जे आहे ते खास करून सर्व व्यक्तींसाठी काढलेलं आहे, सर्वसाधारण व्यक्तींसाठी काढलेलं आहे की ते महिलाही करू शकतात. दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र हे तुम्हाला कुठल्याही जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये, केंद्रामध्ये मिळून जाईल. तुम्ही ते घ्या आणि महिलांनी ते पठण करायचं आहे. पण त्याचेही नियम आहेत आणि जेव्हा आपण नियमांनी कुठलंही गुरुचरित्र पारायण असो, कुठलंही पारायण नियमांनी केलं तर त्याचा अनुभव आपल्याला हा नक्कीच येतो. गुरुचरित्र पारायण करणं म्हणजे त्याच्यामध्ये भाव, श्रद्धा हे असणं सुद्धा गरजेचं आहे, नियम पाळणंही गरजेचं आहे. आता हे गुरुचरित्र पारायण आपल्याला रविवारी करायचं आहे. तुम्हाला जर केंद्रात करायचं असेल तर तिथे नाव द्या, तुमचा पाठ चौरंग न्या, तुमचा ग्रंथ तिथे तुम्ही स्वतःचा वापरा. तुम्ही इतरांनाही देऊ शकता, दुसऱ्यांचा ग्रंथही तुम्ही वापरू शकता. हे ज्ञान आहे त्यामुळे ते वाटल्याने आपलं पुण्यफळ त्यांना प्राप्त होणार आहे असं काहीही नसतं. त्यामुळे तुम्ही हा ग्रंथ इतरांनाही देऊ शकता. तर बघा, ज्या दिवशी आता रविवारी आपल्याला हे पारायण करायचं आहे, शनिवारी तुम्हाला 1 गाई आणि 4 कुत्र यांना गव्हाच्या चपाती बनवायची आहे. अगदी छोटी छोटी गव्हाची चपाती बनवून ती त्यांना तुम्हाला खाऊ घालायचे आहे. जर तुमच्याकडे नसेलच गाई किंवा कुत्रं, मग तुम्ही त्यांच्या नावाने ते काढा आणि कुठल्याही एखाद्या जनावराला, एखाद्या पक्षाला तुम्ही खायला दिलीत तरी सुद्धा चालते. चरित्र पारायण करताना पूजा मांडावी का? जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजा मांडू शकता, नसेल तर तुम्ही देवघरामध्ये डायरेक्टली ग्रंथ ठेवून पारायण करू शकता. बघा, तुम्ही काय करा, एक पाट घ्या. सर्वात आधी तुम्ही तिथे रांगोळी काढून घ्या. रांगोळीने स्वस्तिक काढा, त्याचे हळद कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करा. त्यावर पाट किंवा चौरंग ठेवा, त्याच्यावरती एक स्वच्छ वस्त्र अंथरा. मग तुम्ही दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून ठेवा. स्वामींची मूर्ती असेल तर छान अभिषेक करून तिथे तुम्हाला ते स्थापन करायचं आहे. दिवा, धूप, अगरबत्ती लावायचा आहे. विधिवत पूजा करायची आहे तुम्हाला. अष्टगंध वाहा, अक्षता वाहा, फुले अर्पण करा. तुम्ही छानशी रांगोळी पाटाच्या कडेने काढू शकता. बसायला आसन घ्यायचं आहे. ग्रंथ तुम्हाला एका ठिकाणी व्यवस्थित ठेवायचा आहे, कारण तो आपल्याला सेवा होईपर्यंत सारखा हलवायचा नसतो. अशा पद्धतीने तुम्ही साधी सोपी पद्धतीने पूजा मांडू शकता. तुम्ही कलश स्थापनाही करू शकता. दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या उजव्या साईडला आणि आपल्या डाव्या साईडला तुम्हाला काय करायचं आहे, कलश स्थापना करायची आहे. पूजा तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करूनच ठेवायची आहे.
कलश स्थापना करणं खूप सोपं आहे. तांब्याचा तांब्या घ्या, त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल, ₹1 नाणं, एक सुपारी तुम्हाला टाकायची आहे आणि त्यावरती तुम्ही नागिनीची 5 पाने, आंब्याचा डहाळा आणि त्यावरती तुम्हाला शेंडीची बाजू आत येईल असा नारळ ठेवायचा आहे. नारळ पाण्याने भरलेला असावा. त्या नारळावरही तुम्ही स्वस्तिक काढू शकता. ही झाली कलश स्थापना. त्या कलशाच्या खाली तांदळाचं आसन करा आणि कलश स्थापना करू शकता. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडा, घंटी ठेवा, जपमाळ ठेवा, दत्त महाराजांसाठी, स्वामींसाठी तुम्ही पाणी ठेवा एका छोट्या कलशामध्ये. त्यामध्ये तुम्ही पारायण केल्यानंतर आपल्याला सकाळी पण आरती करायची आहे आणि संध्याकाळी पण आरती करायची आहे. आता नैवेद्यामध्ये काय दाखवायचं, तर आपण जे खाणार आहोत त्याचंच सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. आता खाण्यामध्ये काय खावं हे आपण पाहूया. भेंडीची भाजी, गिलक्याची भाजी, दोडक्याची भाजी, फ्लॉवर, गाजर, कोबी हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. तुम्ही दूध पिऊ शकता, तुम्ही चहा पिऊ शकता, पीठ खाऊ शकता, गाजर खाऊ शकता. मध्ये उपवास असेल तर तुम्ही खिचडी खाऊ शकता, साबुदाण्याची खीर खाऊ शकता. बाहेरचं बिस्किट, केक, खारी, टोस्ट हे खाऊ का, तर परांना आपल्याला कडकडीत वर्ज्य करायचं आहे. पालकाची भाजीही तुम्ही खाऊ शकता. मेथी आणि शापू यामुळे काय होतं, बऱ्याचशा जणांना ढेकर येतात आणि ढेकर हा गुरुचरित्र पारायण करताना येऊ नये त्यासाठी तुम्हाला या भाज्या खायच्या नाहीयेत. मग जर तुम्हाला नसेल होत, ॲसिडिटी नसेल होत किंवा अपचनाचा त्रास नसेल होत, ढेकर नसेल येत, तर तुम्ही खाऊ शकता. पण होत असेल तर खाऊ नका. तुम्ही ताक पिऊ शकता. आता ताकासाठी बऱ्याचशा महिला काय करतात की दही विकत आणतात आणि मग त्याचं ताक करतात. ते चालतं, कारण तिथे तुम्ही पैसे पेड केलेले असतात. पण तुम्हाला बिस्किटं, कारी, टोस्ट, केक हे खायचं नाही, कारण ते मैदायुक्त पदार्थ सुद्धा आपल्याला टाळायचे आहेत. बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला कडकडीत वर्ज्य करायच्या आहेत. जर पहिल्या दिवशी तुम्ही गव्हाची चपाती खाल्ली तर 7 दिवस तुम्हाला गव्हाचीच चपाती खायची आहे. जर पहिल्या दिवशी तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली तर तीच तुम्हाला 7 दिवस खायची आहे. म्हणजे एक धान्य जे तुम्ही निवडणार आहात तेच 7 दिवस तुम्हाला खायचं आहे. तांदूळ पण खाल्लं जात नाही, म्हणजे तांदळापासून आपण जो भात करतो किंवा जे वेगळे वेगळे पदार्थ करतो ते काहीही खायचं नाही. डाळीही तुम्हाला खायच्या नाहीयेत, कारण आपल्याला कडधान्य खायचे नाहीयेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही वरण वगैरे, डाळ हे काहीच खायचं नाहीये. मोड आलेले जे धान्य असतात ते सुद्धा तुम्हाला या 7 दिवसामध्ये खायचे नाहीयेत. कांदा लसूणही तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. कांदा लसूण हे तामसिक पदार्थ आहे. बघा, आपल्यात ऑलरेडी इतकी तामसिकता असते की कोणी थोडंसं काही आपल्याला बोललं की आपल्याला पटकन राग येतो, आपण चिडतो, आपण त्यांना वाईट साईड बोलत असतो. ती तामसिकता आपल्यामध्ये ऑलरेडीच असते आणि प्लस हे कांदा लसूण पण तामसिक वाढवणारे, उग्रता वाढवणारे पदार्थ आहेत. त्यामुळे हे असे पदार्थ गुरुचरित्र पारायण करताना खायचे नसतात. त्यामुळे कांदा लसूण आपल्याला कडकडीत वर्ज्य करायचा आहे. मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. भले तुम्ही केंद्रात जाऊन पारायण करत असाल किंवा घरात करत असाल, पण मांसाहार या 7 दिवसात तुम्हाला बंद करायचा आहे. घरातही करायचा नाही. जर तुमच्या घरात हा नियम पाळला जाणार असेल तरच तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. मासिक पाळी, सुतक, विटा यामध्ये गुरुचरित्र पारायण करू नये. जर तुम्हाला माहिती आहे तुमची मासिक पाळीची तारीख काय आहे आणि जर तुम्हाला 1-2 दिवस आधीच येणार असेल, तुमचं पारायण अर्धवट राहणार असेल, तर चुकूनही गुरुचरित्र पारायण करू नका, कारण पारायण हे अर्धवट कधीही ठेवू नये. जर तुमच्या घरात तुम्हाला जरी मासिक पाळी आली आणि दुसरं कोणीतरी वाचणारं असेल, ते पारायण पूर्ण करणारं असतील, तर पारायण केलं तर काही हरकत नाही. पण तसं करणारं असेल तर, कारण पारायण अर्धवट ठेवता येत नाही. जर चुकून कधी तुमच्यावर अशी वेळ आलीच तर तुम्ही गुरुजींना बोलून ते पारायण करू शकता. पण कसं होतं की आपल्याला मासिक पाळी असते, मग ती शिवता शिवत वगैरे होणं, मग यापेक्षा नाही केलेलं चांगलं आहे. जर तुमच्या घरातील एखादा सदस्य की खरंच मला जरी प्रॉब्लेम आला तरी तो करू शकतो असा असेल, तर तुम्ही पारायण करू शकता. गुरुचरित्र पारायण करत असताना बायको, आई आणि बहीण यांच्याच हातचं आपल्याला खायचं असतं. परांना आपल्याला वर्ज्य असतं. आपल्या जवळचं लग्न आहे, आपण पारायणाला बसलेलो आहोत, मग तिथे काय करायचं, तुम्ही लग्नाला जाऊ शकता पण तुम्ही तिथे अन्न खाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पारायण करा. म्हणजे असं म्हणतात की गुरुचरित्र पारायण करताना वेसही ओलांडू नये. मग वेस ओलांडून जर तुम्हाला बाहेर जावं लागणार असेल किंवा त्या कालावधीमध्ये कोणाचं लग्न असेल, जवळचा कार्यक्रम असेल आणि तुम्हाला जावंच लागणार असेल, तर अशा वेळी जर तुम्हाला वेस ओलांडून जावं लागणार असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू नका. कारण कसं होतं ना की नियमांनुसार आपण जर गुरुचरित्र पारायण केलं तर त्या पारायणाला अर्थ आहे, नाहीतर उगीच करायचं म्हणून करण्याला काहीही अर्थ नाही. मणक्याचा त्रास आहे, पाठीचा त्रास आहे किंवा खूपच त्रास आहे की मांडी घालून तुम्हाला पारायण जमणारच नाही, पण तुमची पारायण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही टेबल खुर्चीवरती पण पारायण करू शकता. पण जे चांगले आहेत, ठणठणीत आहे, त्यांनी आपल्याला आसनावरती बसून मांडी घालूनच पारायण करायचं आहे. आता पारायण काळामध्ये कसं झोपायचं आहे, तर आपण जे आलिशान गादीवरती वगैरे झोपतो, बेडवरती झोपतो, ते आपल्याला टाळायचं आहे. गुरुचरित्र पारायण करणं म्हणजे अर्थातच आपल्याला त्याग करायचा असतो.
तर त्याच्यामधलाच हा एक टॅग असतो. तुम्ही काय करू शकता, दिवाणवरची गादी काढू शकता आणि त्यावरती चटई टाका, ब्लँकेट टाका 2-4, बेडशीट टाका आणि त्यावरती तुम्ही झोपू शकता. किंवा मग तुम्ही खाली फरशीवरती सुद्धा चटई, ब्लँकेट टाकून झोपू शकता. बघा, पारायण काळामध्ये आपण जे कपडे वापरतो ना, म्हणजे ब्लँकेट, चटई, ते तुम्ही सेपरेट ठेवू शकता. वर्षातून आपण जेवढे पण काहीतरी 2-4 पारायण गुरुचरित्राचे करतो, त्यावेळी तुम्ही हे वापरू शकता. पण जर तुम्हाला नसेल शक्य किंवा तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही जे काही वापरणार आहात ना गुरुचरित्र पारायण करताना, ते तुम्हाला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पारायणाच्या काळामध्ये. चांगलं उन्हामध्ये वाळवायचं आहे आणि मग ते तुम्ही पारायण काळामध्ये वापरायचं आहे. गुरुचरित्र पारायण करताना साडीच घालावी का? तर असं काही नाही. जर तुम्हाला कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही ड्रेस घालू शकता. पण ड्रेस कसे? तुम्हाला काळं वस्त्र परिधान करायचं नाहीये किंवा कसलेही तोडके मोडके कपडे घालून तुम्हाला पारायण करायचं नाही. आपलं टॉप असेल, पूर्ण पॅन्ट असेल, त्याच्यावरती ओढणी, कारण ओढणी डोक्यावर घेऊन आपल्याला पारायण करायचं आहे. दोन्ही हातामध्ये तुम्ही एक एक का होईना पण बांगडी घाला, टिकली लावा, अशा प्रकारे तुम्हाला पारायण करायचं आहे. बरेचसे जण गाऊनवरती पारायण करतात, जीन्स टॉप घालून पारायण करतात. असं पारायण करू नका. आपलं आयुष्य अनप्रेडिक्टेबल आहे. जर तुम्ही पारायण काळामध्ये कोणी जवळची एखादी व्यक्ती गेली, कुठलीही एखादी व्यक्ती गेली आणि तिच्या तुम्हाला मैतीला जावं लागलं, तर मग जर तुम्ही मैतीला गेला तर मैतीवरून आल्यानंतर गुरुचरित्र पारायण हे तुम्ही करायचं नाही. तिथे तुम्ही जायचंही नाही. दुसरं कोणाकडून तरी ते पारायण करून घ्यायचं. मग तुम्ही शेजारच्या ताईंकडून करून घ्या किंवा गुरुजींकडून करून घ्या किंवा कोणाकडूनही पारायण करून घ्या. पण ते पारायण तुम्हाला स्वतः करता येणार नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. पण पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे, त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही. सुतक असेल तर ते दिवसही आपल्याला पाळावे लागतात. मग तुम्हाला थोडंसं लांब बसून ते इतरांकडून पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे. गुरुचरित्र पारायण करत असताना इतरांबद्दल वाईट बोलायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही, शिवीगाळ करायची नाही. घरात सकारात्मकतेचं वातावरण ठेवायचं, भांडण करायचं नाहीये. घरात किती सकारात्मकता राहील या गोष्टीचं तुम्हाला स्वतः काळजी घ्यायची आहे. घरात सतत गोमूत्र शिंपडत राहायचं आहे. कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचं हे सर्व त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. पण तरी सुद्धा मी परत एकदा सांगते, पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी तुम्हाला 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 21 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, 5व्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43, 7व्या दिवशी 44 ते 53, अशा पद्धतीने तुम्हाला ते अध्याय वाचायचे असतात. पहाटे 3:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचं आहे. संध्याकाळी गुरुचरित्र पारायण करायचं नसतं. गुरुचरित्राला तुम्हाला स्पर्शही करायचा नसतो. गुरुचरित्र पारायण करून झाल्यानंतर त्या ग्रंथावरती तुम्हाला एक स्वच्छ वस्त्र ठेवायचं आहे. म्हणजे पारायण झाल्यानंतर आपला ग्रंथ नेहमी झाकून ठेवायचा असतो. दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला पारायण करायचं नाही, कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. पारायणाला बसल्यानंतर पूर्ण पारायण झाल्याशिवाय, आरती झाल्याशिवाय तुम्हाला उठायचं नाहीये आणि दुपारी 12 ते 12:30 या वेळेत करायचं नाही. म्हणजे त्याच्या आसपास तुम्ही करू नका. समजा तुम्ही 11ला पारायणाला बसलात आणि 12 वाजले आणि तुमचं तरीही सेवा राहिली असेल, तर 12 ते 12:30चा वेळ स्किप करा आणि त्यानंतर तुम्ही सेवा करा. पण शक्यतो अशी वेळ निवडा की ही वेळ तुमची मध्ये येणार नाही किंवा तुम्हाला स्किप करावं लागणार नाही. तर अशा प्रकारे गुरुचरित्र पारायणाविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण पाहिलेली आहे. तरी सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. गुरुचरित्र पारायणची सांगता कशी करावी हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.